चला सूरज हिरवे फायटर्स यावेळेला फिल्डिंग करते आणि दादा एडगे संघ बॅटिंग करतोय. पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला एका धावेसाठी सिंगल धाव घेऊन धावफलकाची दुसरी धाव मला वाटतं इथे घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडू आल्यावरती दुहेरी धाव, तदनंतर मात्र आता डॉट चेंडू येताना पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते. चांगला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र हाताळलं होतं, परंतु चांगले खेळी केली. दुहेरी धावचा प्रयत्न केला. चांगला 2 धाव सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतो. दुहेरी धाव नक्की अर्जित केली. धावसंख्येत 2 ने वाढ. इथे पुन्हा काय घडतंय, 3 धावा म्हणजे दुष्काळामध्ये 13 महिना. अजून एक म्हण म्हणाय गेलं तर आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये उपरा शेजारी, अशा मात्र म्हणींप्रमाणे इथे 3 धावा नक्की अर्जित करताना पाहायला मिळते. धावसंख्येत 3 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6 धावा, सॉरी माफ करा 5 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन खेळून काढलाय. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळते. इथे मात्र धावसंख्या येणार का चौकार? यस डेफिनेटली येतोय. आशावादी प्रेरणादायी करारा प्रहार. चेंडू गेला सीमा रेषा पार. मिळतील धावा 4 चौकारासाठी. दोन्ही टीम तुमचा अतिरिक्त खेळाडू येणं गरजेचं असेल, कारण ज्यावेळी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज ज्यावेळी काढलं जाईल सामनावीर, त्यावेळी मात्र तुमची नावं नसतील तर मात्र तुम्हाला तुमच्या चांगल्या खेळीला 0 व्हॅल्यू. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे जातोय चेंडू हा हँडसम स्टाईल मध्ये क्लासिकल षटकार. फलंदाजांची नावं सुद्धा पोहोचणं गरजेचं असेल. फलंदाजी करणारी टीम विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा, अन्यथा तुम्ही षटकार मारा चौकार मारा. तुमचा धाव जर इकडे यूट्यूबला अपडेट नाही केल्या तर तुम्हाला जे मिळणारं पारितोषिक असेल इंडिव्हिज्युअल पारितोषिक, फलंदाज गोलंदाज सामनावीर याच्या बक्षीसपासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. दादा इकडे टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा ना मित्रांनो. दादा हेडगे टीम फलंदाजी करताय. 11 प्लेयर आहेत तुमच्याकडे. एक्स्ट्रा बॅटिंग करणारा प्लेयर पाठवायचा आहे. विनंती असेल स्पीडअप घ्यायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहिजे प्रेम. हो इथे मात्र नक्की मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? एका धावेवरती समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपटल्यावरती अर्जित केली जाते 16 धावा. दुसरा गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा विशाल यांच्यावरती प्रति हल्ला चढू राहते. क्षेत्ररक्षण मात्र प्रयत्न केला, असफल ठरताना पाहायला मिळतो. प्रयत्न पुन्हा एकदा येतोय. खणखणीत दणदणीत षटकार 6 धावांसाठी. योगेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू येतोय चौकार 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाढवते. धावसंख्या उच्चांक घेताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 26 धावा. इथे मात्र चांगलं रण मशीन इथे पाहायला मिळते. चांगल्या धावा उच्चांक घेताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या वाईटच्या दिशा स्वरूपात दंडित केलं गेलं होतं. 2 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. हा सामना 2 षटकांचाच असेल. दुसरं षटक म्हणजे शेवटचं षटक प्रगतीवरती मार्गस्थ असताना विशाल यांच्यावर हाताळताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. स्लोवर 1 पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 28 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. यस पंचांच्या समांतर पुन्हा एकदा वाईट अवांतर 1 धावेसाठी. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 29.
यंगस्टार सीसी विपक्ष वेदांत 11 दोन्ही संघनायकाने यायचं आहे. यंगस्टार वर्सेस वेदांत. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. 6 धावांसाठी धावसंख्येत 6 ने वाढ होते. धावसंख्या होते 35 धावा. विजयासाठी लक्ष असेल 36 धावा. सकाळपासून दिसले नाही यायचं ना वरती. या वरती तिकडे बघा. तिकडे आहे का त्याच्यात या पुढचा होणारा सामना यंगस्टार्स आणि वेदांत दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल टॉस साठी यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं विनंती असेल तर दादा हेडगे संघ आपल्याकडे वेळेचं बंधन असेल. आपल्याला या मैदानामध्ये टाइम लिमिट असेल त्यामुळे तुम्हाला स्पीडअप घेणं गरजेचं असं. आयोजकांना सहकार्य कुठेतरी करावं लागेल. चला फलंदाज सुद्धा आले. क्षेत्ररक्षण सजून घ्या. दादा हेडगे संघ विनंती असेल. धावसंख्या असेल तुम्हाला 10 चेंडू मध्ये 36 धावेची गरज असेल. 10 चेंडू 36 धावा. सूरज इलेव्हन संघाचे फलंदाज नक्कीच मार्गस्थ झालेत. मैदानाचा ताबा घेतलाय. विनंती असेल दादा हेडगे संघ स्पीडअप घ्यायचा आहे. विनंती असेल त्वरा करायची आहे. 10 चेंडू 36 धावा हे समीकरण तुम्हाला करायचं असेल. मोठे फटके खेळायला लागेल. टॉप गिअर मध्ये गाडी चालवली तर कुठेतरी मात्र धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न तुमच्या मार्फत केला जाईल. सलामीची गोलंदाजी येताना पाहिलं तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज असेल चंद्रू. तर फलंदाजी मार्कर फलंदाज असेल चंद्रकांत. चंद्रकांता की कहाणी पाहूया मैदानामध्ये चंद्रकांत कोणत्या प्रकारे आपली कहाणी इथे मात्र नक्कीच पेश करताना पाहायला मिळेल. यंगस्टर संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. वेदांत दिलेलं आपल्याला क्षेत्ररक्षण करायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज चंद्रकांत. अकोट टप्प्याचा चेंडू होता. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार चुकी करताना पाहायला मिळतोय परंतु हरकत नाही. एक धाव तुम्हाला 10 चेंडू मध्ये 36 धावा करायचे होते. आतापर्यंत पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 1 धाव नक्की अर्जित केली. आता तुम्हाला 8 चेंडू 35 धाव म्हणजे मोठे फटके खेळावे लागतील. चौकार षटकारामध्ये प्रत्येक चेंडूचं रूपांतर म्हणजे कन्वर्ट करावे लागतील. पुन्हा एकदा चंद्रकांत गोलंदाजी मार्गावर तयार सज्ज होताना पाहायला मिळतोय. स्लोवर वन इथे स्लोवर वन मात्र नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये जो स्लोवर वन गोलंदाज असेल ना तो इथे प्रभावी होताना पाहायला मिळेल. कारण संध्याकाळचं सत्र आहे. हॅलोजनची लाईट आहे. ज्यावेळी तुम्ही ज्या स्पीडला वेगाने चेंडू फेकाल ना त्या वेगानं बॅटची मुवमेंट होते. ज्यावेळी तुम्ही स्लोअर वन डिलिव्हरी नक्की हाताळाल ना तर फलंदाज कुठेतरी सफळ होण्याचा प्रयत्न करेल आणि निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं. पंचांच्या हात समांतर पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गोलंदाजाला. एक अवंतर धावेसाठी धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते 2 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळुवारपणे खेळून काढला. 1 धाव दिली. एका धावावरती समाधान.
यापुढची रंगत होताना पाहायला मिळेल नक्कीच. यंगस्टर वर्सेस वेदांत. पुन्हा दिशेन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं गोलंदाजाला. छोटीशी मॅट होती, गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी करत. इथे कुठेतरी निरर्थक नकारार्थी चेंडू म्हणजे वाईट. कदाचित वाईटच्या चेंडूला वाईट का बोलतात का, ही वाईट सवय गोलंदाजाची, वाईट टाकण्याची वाईट सवय. म्हणून कदाचित त्या काळात का वाईट बोललं माहिती, आपल्या मराठीमध्ये बोललं तर नक्की वाईट सवय असेल. पुन्हा एकदा ती सवय वाईट. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, एकदा अर्जित केली गेली. धावसंख्येत एकने वाढ, मोठं लक्ष आहे. जरी गोलंदाजाला मारण्यासाठी जरी चेंडू दिला असता तरी षटक छोटंसं होताना पाहिलं. थोडंसं मोठं षटक पाहायला मिळते, परंतु हरकत नाही. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 6 धावा. छत्तीस धावा करायच्या होत्या. धावदाता समीकरण असेल 5 चेंडूमध्ये 30 धावा, म्हणजे 6च्या 6 षटकार मारावे लागतील. 5च्या 5 षटकार, माफ करा, 5 चेंडू 5 षटकार. नौका गोलंदाज येतोय रोशन. चौकार. बॉलला सुद्धा कंटाळा आला मॅच बघून. बॉल सुद्धा बोलतो मी सीमारेषा पलीकडे जाणार नाही. तर राहुल